रोड एकदम सुसाटमध्ये झालेला आहे. ह्याच्यावरती गाडी चालवायला काय मस्त मजा येईल. आता काम चालू आहे पण ते गणपतीपर्यंत आता करतायत की नाही काय माहिती. बघा इथून आहे ना बाईक वगैरे चालवणं भरपूर अवघड आहे. इकडे जास्तच खराब आहे म्हणजे पाऊस वगैरे पडला ना इकडे गाडी पण नाही घालू शकत. तर काम चालू आहे इथे रोड 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 रोडचं काम चालू आहे. गाडी जात नाही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी मी आता आहे इकडे डिंगनी कर्जुवे रोडला. तर उन्हाळ्यामध्ये आहे ना इकडे डिंगनी कर्जुवे रोडचं काम चालू झालं होतं आणि इकडे गॅसची लाईन पण टाकत होते आणि तो असा हा रोड होता. आता उन्हाळ्यामध्ये व्हिडिओ वगैरे बघितले असाल इकडे ह्या साईडला बरंचसं काम चालू होतं आणि आपण कोणती गाडी पण घेऊन येऊ शकत नव्हतो, म्हणजे स्कूटी वगैरे असेल किंवा भरपूर रोडचं काम चालू होतं. आता बऱ्यापैकी कवर केला आहे रोड आणि इतका छान झाला आहे रोड इकडचा, एक नंबर. आणि अजूनपर्यंत काम चालू आहे. तर एक छोटीशी अपडेट म्हणून हा मी एक व्हिडिओ शेअर करतो तुमच्यापर्यंत. आणि इकडचे कोण पंचकृषीतले कोणीही गाड्या वगैरे घेऊन येणार असतील गणपतीत वगैरे, खास करून गाड्या वगैरे जर का घेऊन येणार असतील तर त्यांच्यासाठी हा अपडेट असेल. तर आपण इथून आता संगमेश्वरला चाललो आहे. आम्ही आता जस्ट बागवानी कोंड सोडलं आहे आणि तिथून थोडं पुढे आलो इथे तळीवरती. इथे मागेच इथे तळी आहे बागवानी कोंडातली आणि तिथून हा पूर्ण रोड आम्ही आता कवर करणार आहे. संगमेश्वरला चाललो आहे आता. तर संगमेश्वरपर्यंत आपण ह्या रोडची व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. सो हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला जाऊया. आणि हा जो रोड आहे ना डिंगनी कर्जुवे रोड, आपल्याला शास्त्री पूल आहे. आपण मुंबईतून येताना शास्त्री पूल लागतो, तर शास्त्री पुलाच्या अगोदर तिथे राईटला रोड खालती येतो. तर तोच हा रोड आहे आणि बरेचसे गणपतीपुळ्याला वगैरे जाणारे लोक आहेत ना ह्याच रोडने येतात. तर चला जाऊया फटाफट. मनीष आहे सोबत आपल्यासोबत आणि आपण ही गाडी घेऊन जाणार आहे तिकडे. चला जाऊया फटाफट. चला आज ही गाडी घेऊन आम्ही जाणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे. मनीष आहे आणि मी दोघंजणच आहे. आणि आपल्या ह्या रोडला आहे ना जाताना, संगमेश्वरला जाताना कोणते कोणते गाव लागतात ना आणि कोणते कोणते बसस्टॉप येतात ते पण तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. चला जाऊया फटाफट. गाडी तर सुरुवात केली, बंद पण झाली, परत चालू करतो आणि आता जाऊ आता. चला आता एवढा जो पॅच तुम्हाला दिसतोय ना हा दोन्ही साईडचा कॉन्क्रीट झालेला आहे आणि काही ठिकाणी असे पॅच आहेत तिथे काम चालू आहे. आता हा तर रोड एकदम पद्धतशीरमध्ये झालेला आहे आणि जे साईड जे तुम्हाला दिसतंय ना ती नंतर ते पॅच कम्प्लीट करणार आहेत बघा. आणि रोड एकदम सुसाटमध्ये झालेला आहे. चला ह्याच्यावरती गाडी चालवायला काय मस्त मजा येईल. आपण व्हिडिओची सुरुवात केली ती डिंगनी गावातूनच सुरुवात केलेली आहे. आमच्या नंतर पिरंदवडे गावानंतर इकडे डिंगनी गाव लागतो. डिंगनी गाव खूप मोठा आहे आणि आपण आता डिंगनी गावामध्ये आहे. हे बघा आपल्या आता लालपरी आलेली आहे कर्जुवे. आता ही गाडी कर्जुवेपर्यंत जाते ती संघापर्यंत. ही डिंगनी गावातली डिंगनी कुरण डिंगनी बौद्धवाडी. डिंगनी बौद्धवाडीमध्ये आलो इथे. आपण एक बस स्टॉप आहे, स्टॉप आहे इथला. आणि इकडचा पुढचा रोड खूप सुंदर आहे आणि ह्याच्यानंतरचा जो आपल्याला व्ह्यू मिळणार आहे ना एकच नंबर. हा बघा इथला सुंदर वातावरण आहे इकडचं, जबरदस्त. आणि ही जी जागा आहे ना खालची पूर्ण पाणथळ जागा आहे, म्हणजे इकडे कधी आलात ना हिरवगार असतं इकडे. नारळीच्या वगैरे बागात खालती नारळी पोकळीच्या. आणि ह्याच पर्याला इथून आहे ना आता पाणी वगैरे सुरुवात झाली यायला, तर ते पण तुम्हाला दाखवतो. एक नंबर वाटायचं. वा 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 वा. हा बघा इकडे थोडा रोड खराब आहे, म्हणजे इथे कॉन्क्रीट वगैरे झालेलं नाही आहे. ते बघा इथून कॉन्क्रीट सुरुवात केली आहे पुढपर्यंत, म्हणजे पिरंदवणे गावापर्यंत गेलेत कॉन्क्रीट करत. आणि आता इथून हा जो रोड आहे ना इकडे थोडा एवढा पॅच कॉन्क्रीट वगैरे केलेलं नाही आहे. आणि इथेच पुढे गेल्यानंतर आहे ना आपल्याला पर्याय लागतो
जो नावसचा पर्याय आहे, डिंगणे गावातून येतो वरतून सड्यावरून येतो, तर तोच हा पर्याय आहे. आणि इथली मोरी आणि इथलं तुम्हाला मी पाणी दाखवतो किती स्वच्छ असतंय, दिसतं एकदम पाणी बघा. आणि इथे आम्ही कधीतरी अशा आंघोळीला वगैरे येतो, इकडे मस्त वाटतं इकडचं. आणि या साईडला पण वरती इकडून असं पाणी येतं वाहत वाहत खालती. आपण आता मोरीवरती आहे. इथे थोडासा असा चढाव आहे, पण इथे थोडासा रोड थोडा खराब आहे. हे बघा, आता इथे बघाल ना, इथे राईट साईडनी फक्त हे थोडंसं कॉन्क्रीट केलेलं आहे. एक साईड कॉन्क्रीट झालेली आहे आणि एक साईड बाकी आहे. रोड थोडा कच्चा रोड आहे इकडे, पण आहे गाडी चालवण्यापुरता आहे व्यवस्थित थोडा. हे बघा, एक साईडनी असं कॉन्क्रीट झालेलं आहे राईट साईडनी. हे बघा, इकडे वरती आहे ना, या साईडला लेफ्ट साईडला वरती डिंगणे गावातली ग्रामपंचायत. बस स्टॉप पण आहे इथला, बस स्टॉप पण आहे इथला. आणि आपण आता इथे तळीवरती आलेला आहे. इथेच डिंगणी गावची इथे तळी आहे. आणि हा इथून रोड वरती जातो जाधववाडी कष्टेवाडी. इथून वरती जातो रोड. चढ आहे थोडा, रिस्की आहे थोडा, पण चढ आहे, जातात गाड्या वगैरे जातात तशा. आता इकडे थोडा रोड खराब आहे. बघा, म्हणजे आता काम चालू आहे, पण ते गणपतीपर्यंत आता करतायत की नाही काय माहिती. हे बघा, इथून आहे ना बाईक वगैरे चालवणं भरपूर अवघड आहे. हे बघा, हे मोठे मोठे असे खडे आलेले आहेत. हे डेंजर आहेत, सर्वात डेंजर. चला, ते असा जरी रोड असेल ना तरी काय वाटत नाही गाडी चालवायला. पण हाईट स्टॉप लागतो डिंगणी बागवाडी झाला. इथे खाली आपल्याला दिसू शकत नाही. नेक्स्ट भिडे हार्डवेअर, इथे भिडे हार्डवेअर आहे. आपल्याला घराच्या कामांसाठी ज्या पण काही गोष्टी लागतात त्या इथे सर्व भेटतात आम्हाला, जवळ झाला. हा पूर्ण पॅच आहे ना, वन साईड केलेला आहे, एक साईड बाकी आहे. मोठी गाडी वगैरे आली ना की असं थोडा प्रॉब्लेम होतो, गाडी थोडी साईडला घ्यायला जागा कमी पडते. पण हा रोड एकदा झाला ना खूप छान होईल. म्हणजे आमच्यासाठी तर एक नंबर आहे इकडचा रोड. हे बघा, इथे आपण आलोय ना, आता समोर गेला की संगमेश्वर, इथून राईट मारला ना की फुनगुस आणि रत्नागिरीला वगैरे जाण्यासाठी खास करून गणपतीपुळा शॉर्टकट. इथून गणपतीपुळ्याला वगैरे गाड्या जातात. हे बघा, इकडून आल्या फुनगुसचा ब्रिज आहे, इकडून सर्व गाड्या जातात. आणि इकडे पुढे गेलात की इकडे संगमेश्वरला. आता जे तुम्ही गणपतीपुळ्याला वगैरे येता ना, इकडून समोरून येता आणि ह्या साईडनी असे इकडून फुनगुसच्या ब्रिजवरून पुढे वरती गेला की कोंडी गाव आहे आणि नंतर मग इकडून जाकादेवीमध्ये आपण जातो. असा हा शॉर्टकट झालेला आहे इकडून. आणि ह्या साईडला जो आहे ना रोड, तो एकदम म्हणजे पहिला जो आहे रोड तोच आहे, जुना रोड डांबरी रोड होता तोच आहे. आणि आता जो होतोय तो कॉन्क्रीटचा रोड होतोय. करून बघा, इथे थोडा रोड आहे खराब. इथेच पुढे गेलं की आपण डिंगणी गावातला जो CNG पंप आहे तो लागतो आपल्याला लेफ्ट साईडला जाताना. हे बघा, इथेच पुढे CNG पंप आहे आणि हा रोड काम चालूच आहे, पण हा थोडा कच्चा रोड आहे, थोडं सांभाळून जावं लागतं आहे. हे बघा, तिथेच राईट साईडला आपल्या मित्राचा कॅन्टीन आहे, कधी आलात तर वडापाव वगैरे खा. हे बघा, इथे पंप आहे CNG पंप. आणि
जेव्हा आपण सीझनला वगैरे येतो ना गणपतीच्या टायमिंगला, इथून पूर्ण अशी ही लाईन लागलेली असते. सर्व इथून साईडनी गाड्या लागलेल्या असतात आणि थोडं ट्रॅफिक होतं. पण आता रोड वगैरे झाला ना मोठा, ते मग थोडं ट्रॅफिक वगैरे कमी होईल. इकडे थोडासा कच्चा रोड आहे आणि आता तर थोडं सुकला आहे, त्यामुळे काय गाडी चालवायला एवढा काय प्रॉब्लेम होत नाही आहे. पण ज्या वेळेस पाऊस वगैरे पडतो त्यावेळेस थोडा प्रॉब्लेम येतो, गाड्या वगैरे स्लिप होतात. पण गाड्या थोड्या सांभाळून चालवाव्या लागतात इकडे. हे बघा, इथून सरळ खालती उतार आहे. आगरवाडी झालं स्टेप का तिथे शॉर्टकट आहे वरती जायला. रोड पुढचं बघा कसले खडे टाकलेले तिथे, आणि इथून मेन सावकाश जावं लागतंय. बाईकचे जरा मोठे टायर आहेत त्यामुळे काय वाटत नाही गाडी चालवायला, पण स्कूटी वगैरे असेल ना तर जरा प्रॉब्लेम होतो, गाडी स्लिप वगैरे होते. आणि इकडे आहे आपला कोकण रेल्वेचा ब्रिज. समोर परचुरी गाव आहे आणि असा डिंगणी गावातून असा हा ब्रिज जातो आणि हा मोठा टनेल आहे, डायरेक्ट उक्षीला बाहेर पडतो. मला वाटतं कोकण रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा आहे हा. 2 नंबरला ना, त्यानंतरचा भोकेचा. हां, भोकेचा सर्वात मोठा. तुम्हाला थोडी दिसते त्या इकडची खाडी. ही खाडी आहे. बाव नदी आणि शास्त्री नदीचा संगम इथेच पुढे होतो. आणि हे आपण आता आलेलो ते खाडेवाडी बस स्टॉप आहे हा. तर इथे पण गाडी थांबते, हा हॉल्ट आहे. त्यावरती स्टेप्स आहेत त्या खाडेवाडीकडे जाण्यासाठी. इथे काम चालू आहे पुढे, हे बघा, लेवल करायचं काम आहे वाटतं. हे असे खडे येतात खालती. इकडे रोड तुम्हाला हा असाच बघायला मिळेल. अजून इकडे काय कॉन्क्रीट वगैरे चालू नाही केलंय. फक्त आमच्या गावापर्यंत घेतला आहे तो पॅच करायला. त्या सोनगुजच्या पुढे पॅच घेतलाय करायला, तोच आहे. इकडे जास्तच खराब आहे, म्हणजे पाऊस वगैरे पडला ना इकडे गाडी पण नाही घालू शकत. तर काम चालू आहे इथे, खोदून सर्व माती घेतात इकडे. आता इकडचा पॅच कधी चालू करणार आहेत काय माहिती. तरी हा रोड कंप्लीट व्हायला आहे ना 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष, आणि जास्तीत जास्त काय सांगू नाही शकत. 1-2 वर्ष पण जाऊ शकतात पूर्ण रोड क्लिअर होईपर्यंत. पण इकडे आता सर्व आहे ना भराव वगैरे टाकून रोड प्लेन करतायत आणि नंतर मग कॉन्क्रीट वगैरे करायला सुरुवात करतील. बघा, हा रोड वरती गेला खाडेवाडीमध्ये. आता करू हा इकडे वरती रोड गेला खाडेवाडीमध्ये आणि इकडून सरळ आपण संगमेश्वरला जातो पुढे. बघा, आपण संगमेश्वरला जाताना कोकण रेल्वेचा ब्रिज लागतो आपल्याला. हे बघा, कोकण रेल्वे. तर आपण आता आलोय भिरकोंडमध्ये आहे. बघा, भिरकोंड पण लागतो आपल्याला एक गाव, आणि इथून वरती हा रोड जातो काहीतरी गुरववाडीमध्ये, भिरकोंड गावात. आपण भिरकोंडी गावात काय एवढं फिरलोय नाही वरती. बघा, आता इकडे पण हे काम चालू आहे. मध्ये मध्ये पॅच करायला घेतलेत. बाकी हा जुनाच रोड आहे ह्या साईडनी. आणि साईडनी जाते गॅसची लाईन जाते. ही बघा, ही गॅसची लाईन आहे. आपल्या डिंगणी गावात आलेलं आहे. तर तिथून आता डायरेक्ट सप्लाय आपल्याला इकडे आता धामणीमध्ये मिळणार आहे. आता CNG तुम्हाला धामणीमध्ये पण आता प्रेशरने मिळणार. त्याचं हे काम चालू आहे. आता कधी होतं काय माहिती नाही. रोडच्या म्हणजे रोडबरोबरच हे पण काम चालू आहे. म्हणजे आता डिंगणी गावात, आता तुम्ही गोवा हायवेवरून डिंगणी गावात येता ना CNG भरण्यासाठी, जास्त प्रेशर मिळतो म्हणून इकडे बरेच जण येतात. तर आता आपल्याला धामणीमध्ये पण चांगल्या प्रेशरने CNG मिळणार आपल्याला.
बघा इथे बस स्टॉप आहे भिरकोणचं. इथून वरती भिरकोण बौद्धवाडी आणि गुरववाडी दोन्ही रोड इथून जातात. इकडे जुना रोड आहे, डांबरी रोड आहे. आणि मेन म्हणजे आपण गाडी चालवताना आहे ना, ह्या रोडवरती डांबरी रोडवरती आहे ना, गाडीचा आपल्या टायर एवढा जास्त झिजत नाही. आणि सिमेंटचा जो कॉन्क्रीटचा रोड आहे त्याच्यावरती टायर लवकर जातो. हे बघा इकडून गॅसचे पाईप टाकलेले आहेत. आता हे पण काम जोरात चालू आहे. हे आता धामणीपर्यंत जाणार टाकत टाकत, असे रोडच्या बाजूनेच चालले लाईन. आपण आता आलो ते साखळकोंडमध्ये आहे. ते साखळकोंडला वरती रोड जातो. आणि इकडे सर्व रोड आहे ना, तो जुनाच रोड आहे. तो पहिला आपला रोड आहे डांबरी रोड, तोच आहे. बघा इकडे साखळकोंड काय तिकडे हा बस स्टॉप आहे. आणि इकडून वरती पायऱ्या आहेत वरती जायला साखळकोंडमध्ये. आणि इथं पण आपल्याला रेल्वेचा जो ब्रिज आहे तो लागतो इथं. कोकण रेल्वे इथे बरेच अशा ना मोऱ्यांचं काम झालंय ना, त्यामुळे हा असं मध्ये मध्ये पॅच बनवलेला आहे. आता ह्या रोडला जेवढ्या पण मोऱ्या आहेत त्या नवीनच टाकल्यात आता. आपण साखळकोंड सोडलं की 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर एस टर्न लागतो. हा ना, बघा असा टर्न आहेत एकदम. वळणाचे रोड आहेत. आणि आपण ट्रॅव्हल करतोय ना, एकदम कोस्टल रोड म्हणता येईल हा. खाडीच्या बाजूनेच चाललोय. इकडे बाजूला ही शास्त्री नदी आहे आणि तिथूनच आपण असं ट्रॅव्हल करतोय. हे बघा संगमेश्वरला जायला आम्ही जास्तीत जास्त शॉर्टकट हा रोड मारतो. इथला हा रोड जो आहे ना शॉर्टकट आहे इकडून. पण इकडून पुढून पण जाऊ शकतो आणि इथून पण. पण इथला रोड थोडा खराब आहे, त्यामुळे आपण ह्या रोडने नाही जाणार. पुढे आपण जांभूळवाडीत जाणार आणि जांभूळवाडीतून मग तिथून खालती जाऊ आपण. असा इथून रोड आहे. खराब आहे रोड थोडा, तिथून नाही जाणार आपण. इथे समोर आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. म्हणजे किती वेळा लागतोय बघा, आपण इकडून तिकडे फिरतोय ब्रिजच्या खालतून. आणि रोड लय भारी आहे इकडचा. लालपरी हे कोंड्यात जाते गाडी. कुणगुसच्या वरती कोंडी गाव आहे, तर तिथे जाते. ओके, आपण आता आलोय ते असुर्डे गावात आलोय. इकडे वरती असुर्ड्यात रोड जातो आणि इकडे ह्या जाधववाडीत जातो ना वरती. आणि इथेच बोर्ड लावलाय गणपती पुलाकडे. आणि इथे हा बस स्टॉप आहे त्या साईडला. आणि इकडचा जो रोड बघाल ना, हा जुनाच रोड आहे. म्हणजे इकडे अजून काही काम वगैरे काही चालू नाही केलंय. म्हणजे डिग्री सोडल्यानंतर आहे ना नॉर्मली काम चालू आहे. मध्ये मध्ये खोदून ठेवलं आहे. पण जो पुढचा जो पॅच आहे ना, तो किरणदवणे का कर्जुवेपर्यंत काहीतरी आहे, तो चालू आहे तिकडे कॉन्क्रीट वगैरे. बाकी इकडे हा जुनाच रोड आहे. बाकी मोऱ्यांची कामं झालीत, म्हणजे मोऱ्या वगैरे टाकल्यात ना रोडला, तर तिथे थोडा रोड खराब आहे. म्हणजे तिथे थोडं भरा वगैरे टाकून ते केलेले आहेत. बाकी हा इकडचा रोड हा बघा, हा बघतोय ना, हा जुना रोड आहे डांबरी रोड. तर त्याच रोडनी आपण आलो. आणि ते काय लवकर काय काम होणार नाही इकडचं चालू, तर ते पुढच्या टप्प्यामध्ये होईल. आता बघूया कधी होतं आहे ते. आणि इथून हा असा रोड आहे. आणि आम्ही आता जाणार आहे ते इथे जांभूळवाडीत तिकडे पुढे खालती होऊ. मग तिथून डायरेक्टली आपण संगमेश्वरला जाऊ. जांभूळवाडीचा जो ब्रिज आहे, जिथे खाली आपला आठवडी बाजार भरतो संगमेश्वरचा, तर तिथे आपण खाली जाणार आहे. वरती इकडे जायचं म्हटलं थांबेवाडी, चालकेवाडी, मनवेवाडी, म्हणजे बहुतेक नाव असुर्डे गाव आणि डिंगणी गावात पण जाऊ शकतो. असा शॉर्टकट आहे हा इकडून. परत आपण कोकण रेल्वेचा जो ब्रिज आहे तो आपण क्रॉस करतोय.
आता कोंड असुर्डेमध्ये आलो आहे बघा. इथले घर आहेत सगळे खालचे. इथे एक नवीन होमस्टे झाला आहे गुलमोहर. इथेच आतमध्ये वाटतं. म्हणजे घरगुती राहण्याची सोय. कधी इकडे पर्यटनासाठी येत असाल तर इथे बेस्ट आहे. आम्ही कधी गेलो नाही ते आतमध्ये, पण नक्की एक दिवस जाऊ. हे बघा इकडे आतमध्येच आहे. हे संगमेश्वरमधली तुम्हाला जर का ठिकाणं वगैरे फिरायची असतील ना तर इथे तुम्ही येऊ शकता. गुलमोहर. घरगुती राहण्याची सोय आणि जेवणाची सोय. जेवण वगैरे सगळं तुम्हाला इकडचं लोकल, आमच्या इकडचं लोकल जे जेवण काय असतं ते तुम्हाला मिळणार प्लेटमध्ये. तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता इकडे येऊन. आणि इथे आपण जांभूळवाडीमध्ये इथेच खालती जाणार आहे. म्हणजे आपण संगमेश्वरमध्ये जाऊ. रोडचं काम चालू आहे. मोठं गाडी जात नाही. हे बघा आपण आता जांभूळवाडीमध्ये आलो आहे. जांभूळवाडीचं हे इकडून खाली रोड येतो. हा इकडे जातो आहे आणि हा इकडे पुढे संगमेश्वरला जातो. आणि इथून आहे ना खालती संगमेश्वरला जायला इकडे खालती शॉर्टकट आहे. पण इथे जरा काम चालू आहे. पुढे कॉन्क्रीट करतात. हा बघा असा वरून रोड येतो. हे बघा संगमेश्वरला जायला इथून एक अजून आतमध्ये आहे. आपण इथूनच जाऊ. खड्ड्यांमधून थोडी परीक्षा द्यायची आपल्याला. जरा सावकाश काढायला लागेल गाडी. खड्ड्यांमधून आपली म्हणजे बाईकची परीक्षा आज होणार आहे. बाईक बंद पडली. इथून थोडा कच्चा रोड आहे. सावकाश जायला लागेल. थोडा रोड आहे इकडे चांगला. बाकी आपण आता संगमेश्वरमध्ये पोचू. संगमेश्वर बाजारपेठेमध्ये. त्या असुर्ड्यात यायला हा ब्रिज आहे. जिथून आपण संगमेश्वरमध्ये जातो आतमध्ये. हे बघा आणि इथे खाली जाऊन आहे ना तो तुम्हाला दिसतो सोनवी आणि साती नदी दोघांचा संगम होतो. हे बघा इकडेच खालती आहे ना संगमेश्वरचा आठवडी बाजार भरतो. बुधवारचा असतो तो. हे बघा आता काय नाही. आणि आपण आता मधल्याच वाराला आलो आहे. त्यामुळे हा असा ब्रिज आहे. हा इकडे जातो असुर्ड्यात, कोंड असुर्डे. सो असा सर्व प्रवास केलेला आपण आपल्या गावापासून. टिंगणी गावातूनच सुरुवात केलेला बागवानी कोंडापासून. असा ह्या रोडची अपडेट आहे. तर कोणी गाडी वगैरे घेऊन येणार असेल तर काळजी घ्या स्वतःची आणि व्यवस्थित गाडी वगैरे चालवा. सो आम्ही पण स्लो आलेलं, एकदम सावकाशच आलेलं. आणि हा छोटासा एक व्हिडिओ अपडेट होती, रोडची अपडेट होती. टिंगणी कर्जोळी जो रोड आहे तर त्या रोडला तर बरेच जण जातात. आपल्या इकडे गणपतीपुळ्याला जाताना पण तो रोड लागतो. तर अशी ही अपडेट होती. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तर पण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू.